ಅಯ್ಯೋಯ್ಯೋ ಸಪುಟ ಗಿಡದಲ್ಲಿ ಸಪುಟನೇ ಇಲ್ಲ. ಯಾವಾಗ ಬರುತ್ತೆ ಗೊತ್ತಿಲ್ಲಪ್ಪ. स्टार्ट करे. स्वतःच्या बुडाखाली अंधार असणारे पण प्रकाशाचे लय ज्ञान पाजळतात. मामा कुठे चाललं? अಯ್ಯೋ ಅಯ್ಯೋ ಅಪ್ಪ ಹೊಡಿಬೇಡ ಹೊಡಿಬೇಡ ಅಪ್ಪ ಬೇಡ ಬೇಡ ನಾನೇನು ಮಾಡಿಲ್ಲಪ್ಪ. ಬೇಡ ಹೊಡಿಬೇಡ ಹೊಡಿಬೇಡ. काही कोणतरीच राय. ಅಯ್ಯೋ ಹೊಡಿಬೇಡ ಹೊಡಿಬೇಡ ನಾನೇನು ಮಾಡಿಲ್ಲಪ್ಪ. उठा उठा पप्पा उठा. ಯಾರು ಇವನು ಹೊಡಿತಾರ ನೋಡ್ರಿ. काय पिढ्या वाला लावता काय त्यांना थांबा की जरा. अहो ते माझा पप्पा आहे ती की. बाकी कसं मारायला लागलंय. ए अरे पिढ्या 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 करू नको सर ग. कुणी पाठवलंय तुला? बैरू बिरू पे काय तू? त्या बाळी बिळीने पाठवलं काय तुला? मामा थांबा जरा. यानं मला मारलं बिरलं ना तर बघच. इथं तुम्हाला अजून पैसे पण दिले नाही तर पूर्ण मार खावा लागतो या. अहो पप्पा आहे ती माझं ते. मग सांग की जरा सांग की. पप्पा आहे ती माझं ते. अरे काय मम्मीला सांगा म्हणतो या. हा अरे ही काय तुझा बाप हायवे तवा कुठनं आलाय बघ रुपया कुणाच ठाऊक. काय मान गेला ही? हकलून काढा त्याला नसक्याला. मला ती माणूस खपना झाले. मग तुझ्या पोराला जरा सांगाय पाहिजे ना. तिथं म्हणते माझा पप्पा हाय माझा पप्पा हाय. त्यालाच कुठनं पटला काय माहित पप्पा. ए कतुर्या देणी एक तुला बी. ए उदिकडे ए दलिंद्रिया उदिकडे. थांबा थांबा थांबा. काय थांबा थांबा. थांबा घरी जाऊ आपण आणि घरी बोलू. मम्मीचा व्हिडिओ करायला आलेलो आपण. मी दलिंद्र कुठं आणल्या? यांना काय बोलू नका पप्पा आहेत ते. अल्ला का तुझं काय बेयाड बेड लागलं का तुला? पप्पा काय तुझा कन्नाट बोलवत होता काय? होय रे. अहो म्हणजे ते चेष्टा करते ते असंच. चेष्टा करताय का नाही? हा, चेष्टा करते. तुला मराठी भीती काय? येते की हॅलो का? ती मराठीच बोलते ते आपल्या भाषेत. आणि मग कन्नाड कसं बोलतोय? कन्नड नव्हतं बोलत ते असं चिडवत होतं मित्रांना. मजा केली हो मजा. हा मजा केली. मग तू खरंच याचा पप्पा आहे काय? मग मग सोमनाथ साठे विसरला काय पप्पू? अयो पप्पू अयो बिहारी ब्या ब्या अयो ए मादे तू पण बी बे बे. काय सांगतोयस का? 2 रुपयाचं मला बॅग आला तू ए. हा पहिलं ह्याला पोलीस स्टेशनला वळू दे आधी. हा हा चला चला पोलीस स्टेशनला चला. चल बरं चल लगेच त्याला घेऊन जाऊ पोलीस चला, स्टेशनला. चल लवकर. ए चल रे चल तू. चल तो आधी. अरे चल तो आधी. मम्मी तू जर या वेळेस पप्पाला नागाने वाचवलं मी कुठेतरी लांब निघून जाणार आहे बघ. मामा ओ मामा सोडा की मामा. ओ मामा ए शंभू सांग ना. मामा थांबा. कशा पाय थांबवतोय तू? काय करणार थांबवण्याची? ही कोण आहे तुला माहिती आहे ना? माहित आहे मला ही कोण आहे ती. आणि ह्याला बी पक्का माहित आहे ही कोण आहे ती. ही बी खरं सांगा नाही आणि ही बी खरं सांगा नाही. बघूच आपण त्यांना ठेवून आपल्यापाशी. ह्याच्यासाठी ठेवायचं. पप्पा हाय ते. पप्पा हाय वय कळेल की. थांब जरा पप्पा आहे का नाही. चल काय ग माधव काय लावला हे खेळ असला? तेवढं बघा की. काहीच काम मिळणार नाही का? शनकाडाचं पण नाही का? हॅलो अगं थांब ग दी तू तुला 1 तारीख तर देऊ दे की. तू 1 तारखे आधी पैसे मागायला लागली मला. पगार पण नाही काय नाही. हा नीट काम मिळेल ना अजून. काय करायला लागली अगं तू? थांब थांब जात देतो पाठवतो तुला पैसे पाठवतो. बायकोचा एक वैताग झालाय का? तू पण पगार देणं झाला लवकर. काम मिळेल का? काम आहे की काम मिळेल की. पगार किती देणार? पगार आमच्याकडे आठवड्याला 3000 रुपये असतो. चालतंय की. हा आहे का तयारी तुझी काम करण्याची? जनावर शेण घाण दाराई काढण्याची आहे का तयारी? हा लाग कामाला.
मी चालू झोपायला, लय कटाळा आलाय मला. करत बसतो तू हे सगळं, कसला गाणं वाजत तुया. जावा जावा, माळ्यानं माळा सोडला म्हणून मालक नुसतं सोडत. मी मम्मीसाठी शान काय गटर पण काढेन, पण तिला कधी आयुष्यात एकटं सोडणार नाही, कधी तिच्यावर संकट येऊ देणार नाही. आईला बारकं बरोबर काम करतोय बरं का. खरं वाईट तर वाटतंय, पण नंगे आहे नो दूध बेकून नंगे असते. बायकोला पैसे द्यायला लागतं. बायको फोनवर फोन करते या. आता ह्याच्याकडनं पैसे नाही घेतलं तर कुणाला पैसे द्यायचं आणि कसं द्यायचं. अवघड आहे गड्या. बायको ताप येते तिकडं आणि पोरगं काम करतं इकडं. मध्ये माझं काय व्हायचं. जाऊ द्या, झोप आता चांगली जागा बघून मस्तपैकी. इथं कोण नाही बाबा, परत उठवाय मला. हलतंय बाबा, दुसरीकडे बसतो. जाऊ दे, कोणाच्या प्रेमात तर पडलो नाही, बागड्यानच पडतो. उठ तू, उठ, उभा राहा नीट. कोण आहे तू? कुठं आलाय तू? खरं सांग. हा, मी काय नाही केलंय. तुझं नाव काय पहिल्यांदा नीट सांग. तू पोरगं अरे नीट सांग, नीट उभा राहा. काय नाव आहे तुझं? बहिरूपी आहे, बहिरूपी. आला इथं माणसांना याड लावायला. तुझं लका तुकडं तुकडं करूनच लावीन बघ आता. ह्यानं तुला आणि मला त्या दिवशी बोध बनवून चांगली भीती दावली होती. आपण ह्याला खलास करून ह्यालाच बोध बनवून ह्याच्याच नारड्यावर बसू आपण आता. चल. नाही हो, त्या पोरानेच फसवलं हो. मी काय नाही केलं हो. मी काय नाही केलं. मी काय नाही केलं. सोडा मला. मी काय नाही केलं. माझी काही चूक नाही. सोडा, सोडा. काय लागा हे तुझ्या कामापाय मला काम लागायचे एक दिवशी. काय झालं? मी त्यांना भीती दाखवतोय, ती सगळी येऊन स्वप्नात मला भीती दाखवते. ती मला मारते, ती माझा जीव घेते. ती अरे मला तर दुसऱ्या कुणाला. चला तुम्ही स्वप्न बघितलं, चला तुम्ही. लका सगळे अवघड करणार ते माणसं. तिकडं मला सोडून गेलाय कटिंग करायला. मला पण यायचं नव्हतं का. मी पण दाढी काढली असते माझी जराशी. तुम्ही कटिंग केली असती तर माझा पप्पा नसता शोभला. हा, वेगळंच कोणतं वाटलं. गपला का. रणजित कशाला बोलवलेलं? ए रणजित, असं का लपलाय? घाबरला का एवढा? भूत आहे, भूत आहे. कुठं? तुझ्या पाठीमागं भूत आहे. हे होय नास का देणार? चल, हे पण भूत नाही. मला बी तसंच वाटलं होतं. भूत भूतच आहे. कसं बघताय बघ भूतामणी. भूतच आहे ते. भैरूपी आहे, भैरूपी. माझा पप्पा आहे ते काय तसलं बोलायचं नाही. हे चल, पप्पाच्या लागल्या. उठ.
तिकडे सरक, नाहीतर बसू नको, उठतो तो बसावं. चिटकून बसू नका, चल तिकडे. तुला सर म्हणलं का ना तिकडे चिटकून बसू नको. पप्पा तुझ्या खांद्यावर हात ठेवा, बघ तूच मी काय करते ते. मी लय मार ना शंभू तुला. बोल की रंजित, कशाला बोलवलेलं र? कशाला बोलवणार? त्याला लग्न करत आहे तुझ्या बरोबर. नाही बाबा, माझ्या आधीच जगदंबा घरात कडक आहे. तिच्या संग लग्न करून तुझ्यासारखा मसुरा कशाला पत्रात पाडून देऊ माझ्या. रुपये विचार त्याला काय आहे त्याच्या मनात. अरे पण मी बोलते की विचारते की तुझं का मध्ये मध्ये लुडबुड करायला लागला? विचार ना, मग माहिती आहे मला सगळं. विचार बरं. लय माहित आहे. बोल रे तू बोल. बर जाऊ द्या, लगीन सारायचं ती लय लांब आहे. शीत कशाला बोलवलंय ती सांगा आधी. अगं तुला मी ह्यासाठी बोललो होतं की आपण दोघं मिळून दिवळीच्याकडे जायचं. ह्याचं बुद्ध दिसलं होतं मला, म्हणून तुला मी दिवळीच्याकडे घेऊन जाणार होतो. हा मोठ्या पौर्णिमेला बाहेर निघतो काय, हे तर तुमच्या सोबत आला, मला तुमच्या बरोबर दिसतोय. तुला विश्वास आहे का ह्यो तुझाच नवरा आहे म्हणून? तिला कशाला विश्वास पाहिजे, मला आहे की विश्वास. अरे ह्या नासक्याचं काय ऐकतो रंजित? ही खरंच बहिरूपे आहे. पहिल्यांदा तर 5 मिनिटासाठी मला तर खरंच भीती वाटली होती. म्हणलं भूत आले का काय, आणि नंतर ह्यो म्हणतो या बाप आहे, पुरावा मागणार आहे की मी. ह्यो बी म्हणतोय मी माझ्यावर ट्रीटमेंट करायला गेलतो. ट्रीटमेंट करतो या, तोंड आहे का ट्रीटमेंट करायला? तू काय टेन्शन घेऊ नको बघ, ह्याची पट्टी बराबर मी बसवते. मी हाय की कमी असलं बहिरूप किती येते माझ्या पुढे. माधवी, आधी कुंकू लाव, मंगळसूत्र घाल, पायात जोडवी घाल आणि साडी घालायला सुरू कर. आतापर्यंत मी काय बोललो नाही, सगळं सहन केलं, पण आता जमणार नाही. आता तुझा पप्पू वापस आलाय आणि तुला कबूल करून घ्यावंच लागल. द्यावा वडील, मामा, भाऊ, चुलता ह्यांचं कर्तव्य आणि माया माझ्या मम्मीच्या नशिबात नाही र. पण मी आहे ना तिचा मुलगा, ह्या सगळ्या नात्यांची कसर भरून काढायला मी एकटाच खंबीर आहे. आणि मी माझ्या बहिणींना आणि आई, आजीला, मम्मीला कधीच एकटं सोडणार नाही. आणि जेव्हापासून आम्ही बाय मायपाशी राहायला आलोय तेव्हापासून तिनं किती कष्ट करून आम्हाला जगवलंय का नाही हे मला माहित आहे. आणि हे कष्ट मी तिचं वाया नाही जाऊ देणार. ही फाकड्या त्या कष्टाला फळ देणारच. शंभू, हे शंभू, अरे शंभू इथं काय करते यार? मागा जर तुझी मम्मी तिथं हाक मारते, इथं काय सण्यासाला बसलाय काय? नाही जरा ते माझ्याच विचारात मी दंगू नाही काय आलं. चल. मी हार मानणार नाही. वादळ